तर अंजली दमानिया यांनी हा इशारा दिला आणि इकडे अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहूया। वर्षा बंगल्यावर म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। दमानियांनी केलेल्या आरोपांबाबत आणि दिलेल्या इशाऱ्यानंतर ही चर्चा झाली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये अर्धा तास ही चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अजित पवार त्यानंतर रवाना झाले। अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या भेटीची चर्चा आहे। पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये गौप्यस्फोट करणार असल्याचा दमानिया यांनी दावा केलेला आहे। तर या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या। सीमा, आज अंजली दमानिया मोठा गौप्यस्फोट करणार आहेत। निश्चितच कागदपत्र नेहमीच हाती घेऊन एक आपण म्हणतो ज्याला की खरे प्रूफ घेऊन त्या नेहमीच बरोबर असतात, तेव्हा आज त्यांनी जो इशारा दिलेला आहे, फाईल रिओपन करणार आणि पुणे जमीन घोट्याबाबत सगळी माहिती गोळा करणार हा इशारा दिलाय। काय काय नेमकं आज अंजली दमानिया या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करू शकतात? नक्कीच अनुपमा, खरं तर पार्थ पवार यांनी पुण्यामध्ये 40 एकरची जमीन खरेदी केली आणि या व्यवहारामध्ये अनेक अनियमितता आढळल्याचं झी 24 तासने बातमी दाखवली आणि या बातमीनंतर महाराष्ट्रामध्ये भूकंप आला। अर्थात त्यानंतर सरकारला हा व्यवहार रद्द करावा लागला आणि खुद्द अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली। कारवाई करत असताना कुठेतरी पार्थ पवार यांना वगळलं गेलं, बाजूला ठेवलं गेलं, त्यांच्यावरती कुठेही कारवाई केली गेली नाही। यावरून सुद्धा अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि आता या संपूर्ण लढाईमध्ये अंजली दमानिया यांनी उडी घेतलेली आहे आणि काल जे जमीनचे मूळ वारसदार आहेत त्या मूळ वारसदारांनी अंजली दमानिया यांची भेट घेतली आणि 2 ते 3 गठ्ठे जे पुरावे आहेत, कागदपत्र आहेत, ते अंजली दमानिया यांना दिले। सोबतच यामध्ये काही बनावटी कागदपत्र, म्हणजे जेव्हा जमीन व्यवहार झाला, जेव्हा 40 एकरची जमीन पार्थ पवार यांनी खरेदी केली, तेव्हा जे मूळ वारसदार आहेत त्यांना जे कागदपत्र दिले गेले ते कागदपत्र बनावटी आहेत आणि तेच कागदपत्र आता अंजली दमानिया यांचे हाती लागलेले आहेत आणि ते कागदपत्र आज अंजली दमानिया दाखवू शकतात। सोबतच हा व्यवहार होत असताना अजित पवार यांनी असं म्हटलं की जेव्हा हा व्यवहार झाला तेव्हा मला या व्यवहाराबद्दल काहीही माहिती नव्हती। मात्र काल अंजली दमानिया यांनी सांगितलं की मी काही पुरावे दिल्यानंतर पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागेल। तर हे आता आजच्या पत्रकार परिषदेमध्ये अंजली दमानिया अजित पवार यांच्याशी संबंधित किंवा पालकमंत्री म्हणून त्यांनी काही हस्तक्षेप केला होता का किंवा त्या संदर्भात अंजली दमानिया आज काही ठोस पुरावे देणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यांच्याकडे काही महत्त्वाचे पुरावे आहेत, ज्या पुराव्यांसंदर्भात काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांनी भेट घेतलेली होती। जे मूळचे वारसदार आहेत जमिनीचे ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। आता ती घडामोड झाल्यानंतर आजची पहिली पत्रकार परिषद नाही तर अनेक, म्हणजे दररोज पत्रकार परिषद घेऊन याच संदर्भात अंजली दमानिया एका पाठोपाठ एक गौप्यस्फोट करणार आहेत आणि पुरावे देत पार्थ पवार यांच्यासह जे इतर जे लोक यामध्ये सहभागी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात मागणी करणार। सोबतच मूळ वारसदारांना ही जमीन पुन्हा मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नही करणार आहेत आणि सोबतच हायकोर्टामध्ये जाण्याची सुद्धा त्यांनी तयारी दर्शवलेली आहे। जर लवकरात लवकर सरकारने यावरती काही कारवाई केली नाही तर मी हायकोर्टात जाणार। त्यामुळे सरकारला कारवाई करण्यासाठी भाग पाडण्यासाठी आता कशा प्रकारे अंजली दमानिया आजच्या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्युमेंट्स कागदपत्र दाखवतात आणि ते कागदपत्र दाखवल्यानंतर सरकारी पातळीवरती कारवाई करण्यासाठी काही हालचाली आणि यावेळी तर त्यांनी इशारा दिलेला आहे की मोदी शहा सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाहीयेत आणि असे मोठे गौप्यस्फोट करणार आहेत। बघूया आता अंजली दमानिया पत्रकार परिषदेत काय काय नेमकं पुढे आणतात। धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।